दुधाळ गायची निवड आणि चारा व्यवस्थापन ह्या घेऊन आपण ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलंय. त्यामध्ये कार्यक्रम आपला सारा चालू होणार म्हणजे दूध व्यावसायिक असल्यामुळं हा कार्यक्रम आपला लेट झालाय. पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्या बारामतीचे डॉक्टर आनंद गवळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आमचे परिवार अधिकारी निकम साहेब. बँक ऑफ महाराष्ट्र हे कार्यक्रम का घेते त्याच्या मागची पार्श्वभूमी काय हे थोडक्यात सांगण्यापूर्वी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य समजून मी आपल्या गावातील जाधव सरांना विनंती करतो की आजचे मुख्य मार्गदर्शक श्री आनंद गवळे सर यांचं श्रीकृष्ण स्वागत करावं मी त्यांना विनंती आता 2 मिनिटं मोबाईल जरा बंद करा, कारण आपण आता इन्फॉर्मल चर्चा करणार आहे. तर बऱ्यापैकी आपल्या ओळखीचे आहेत सगळे, पण दुग्ध व्यवसाय परवडतो का तुम्हाला सध्या? नाही परवडत. हा नाही, मान्य आहे मला, परवडत नाही. कारण शोधली ती का? कारण शोधली नाही ती. आपण चर्चा करायचं आहे. मी तुम्हाला दर देणार नाही किंवा तुम्ही मला काय ही नाही, पण हा व्यवसाय काय आहे हा व्यवसाय समजून घ्यायला पाहिजे. व्यवसायात आपण का पाठीमाग आहे, किंवा समजा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या किंवा न्यूझीलंडवाले नेदरलँडवाले आपल्या भारतामध्ये 12 रुपये 15 रुपये लिटरने दूध द्यायला तयार आहे. या मुंबईला, पुण्याला, चेन्नई किंवा खालचे बेंगलोर, हैदराबाद असल्या मोठ्या मोठ्या सिटीला. तसं नाही, मला काय म्हणायचं आहे की त्यांना द्यायला परवडतंय, आपल्याला परवडत नाही. आपल्याला आपल्या 1 लिटर दुधाची किंमतच माहित नाही, आणि 1 लिटर दुधाची किंमत जर माहित नसल्यामुळे आपल्याला व्यवसाय काय आहे हाच माहित नाही. व्यवसाय कसा करायला पाहिजे. आता दुधाचे दर पडले, पण सायमल्टेनियसली औषधाचे दर पडले नाहीत. त्याच्याबरोबर पशुखाद्याचे बी दर पडले नाहीत, किंवा लेबरचा जे काही समजा 10,000 15,000 20,000 जे काही लेबर लागते त्याचे दर कमी पडत नाहीत. त्या प्रमाणात ती वाढले का ती वाढलेलंच राहते, कमी होतंय का ते कमी होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय कसा करायचा हा लय मोठा यक्ष प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या पुढे. आता हे करत असताना हे जे 1 लिटर तयार करायसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सगळ्या एका फाईल मध्ये मी तयार केलेल्या आहेत तुमच्यासाठी. आणि 1 लिटर दूध तयार करताना काय काय अडचणी येतात, म्हणजे 1 लिटर दुधाची किंमत ठरताना हे आपला विषय आहे बरं का. तुम्ही म्हणसाल की 1 लिटरला 40 रुपये पाहिजे, 50 रुपये पाहिजे, ते तुमचं प्रत्येकाचं एक वेगळे हे आहे. मार्केटमध्ये काय आहे आणि मार्केटची डिमांड नुसार त्या दुधाचे दर कमी जास्त होत राहतात. त्याच्यात तुम्ही काय करू शकत नाही. आपल्या हातातला विषय काय आहे माहिती आहे का, की आपल्याला 1 लिटर दूध तयार करायला कसा कमीत कमी खर्च येईल हे आपल्या हातातला विषय आहे. मग हे कमीत कमी खर्च करण्यासाठी काय काय करावं लागते ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आता समजा 1 लिटर तयार करायला टोटल सगळा लागणारा गायचा खर्च आहे, एका गायचा एका दिवसाचा खर्च आहे सगळा. ह्याच्यात आता तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं मी ह्याच्यात चेंज करतो. तसं तसं ते 1 लिटर दूध तयार करण्यासाठी येणारा खर्च वर बदलत जातोय. जी जी गोष्ट तुम्ही चेंज करताय ती गोष्ट त्या 1 लिटर दुधाला कारणीभूत आहे, तितक्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता काय करलं, आता समजा एक गाय घेतली आपण, एका गायला रोज हिरवा चारा किती लागते, हिरवा चारा किती लागतोय तुम्हाला विचारतो, किती टाकता? 30 किलो. 30 किलो टाकू का? 30 किलो टाकला, दर त्याचा 1 किलोचा
तुम्ही जसं सांगाल का नाही, ऐका बरं, ऐका ये, मला तुम्ही 10 रुपये जरी सांगितला तर मी 10 टाकणार आहे. कारण बरं ऐका, ओ देवा ऐका की, माझं काय म्हणणं आहे तुम्ही नीट ऐका. तुम्ही 50 रुपये सांगितलं तर तुमच्याच दुधाची किंमत वाढणार आहे. आणि 5 रुपये सांगितलं आणि 50 पैसे सांगितलं तर अय फक्त एकामेकात बोलणार. अजून हात जोडून विनंती आहे की तुम्ही एकामेकात बोललं तर ते काय ह्या कार्यक्रमाला बी अर्थ राहणार नाही. आणि तुम्हाला जी गोष्ट शिकायची आहे ती तुम्ही शिकणार नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोला, अजिबात एकामेका संग बोलू नका. आता त्याला साधारणतः तुम्ही 3 रुपये म्हणताय, चला 3 रुपये टाकू, मला काय नाही. इथं 3 रुपये केलं मी. वर फक्त बघत राहा, जिथं 24 लिहिलंय का तसला हे आणलंय का मार्क, हो का इथं बघा तुम्ही, हो का इथं हे दिसतंय का इथं, हा हे 24 रुपये 16 झालं का. फक्त 2 गोष्टी बदलल्या, 25 किलोचं 30 किलो केलं आणि 2 रुपयाचं 3 रुपये केलं. जी जी गोष्ट टाकणार आहे ती टाकणारच आहे, त्यात काय बदल होत नाही. आता त्याच्या खाली वाळलेला चारा घालता का कोण, वाळलेला चारा नाही घालत, 0 करू का, कडबा किंवा भुसा बिसा 0 करतोय. त्याच्या खाली पशुखाद्य, पशुखाद्य जसं गायचं दूध वाढेल तसं ते पशुखाद्य कमी जास्त होणार. सध्या 5-6 किलोच्या आसपास धरलंय आपण, 5 रुपये ते 6 रुपयाच्या मध्ये, 6 किलो रुपये नाही, 5 किलो ते 6 किलोच्या मध्ये धरलंय. त्याचा दर किती सांगू लिहू किलोचा, मुरगासाचा नाही 30 बरं असू द्या, त्यांचा एक सेपरेट काढू आपण, त्यांचा 1 लिटरचा खर्च. आधी हे सगळं सामान्य, इथं येऊन बसा, नाही नाही ऐकायला येतंय, मला ऐकायला येतंय. ऐका, आता आपला पशुखाद्याचा दर किती आहे अंदाजे, हा 35 रुपये. इथं 23च्या ठिकाणी 35 टाकतो, झाला. वर बघा, एक एक गोष्ट चेंज केली का वरचा दर वाढत चाललाय दुधाचा. आता ह्याच्या व्यतिरिक्त कामगार 15,000 रुपयाचा लावलाय, हा त्याच्या खाली परत औषधाला रोजचे 10 रुपये धरले का, जास्त होत आहे कमी होत आहे सांगा. एका दिवसाला एका गायला 10 रुपयाची औषधं धरली, हा त्याच्या खाली तुमचा खर्च धरला, मोबाईलचा रिचार्ज, गाडीचं पेट्रोल किंवा बर धरलं. त्याच्या खाली परत शेडची लाईट, पाणी, हे ते 5 रुपये धरलं. तुम्ही म्हणला 0 धरा, मी 0 धरतो. तुम्ही म्हणला 50 रुपये धरा, 50 रुपये धरतो. कारण काय, हे साधं गणित आहे, की तुमच्या माझ्या म्हणण्यानुसार नाही, ते त्याच्या त्याच्या कॅल्क्युलेशन नुसार 1 अधिक 1 बरोबर 2च होत आहे. तिथं कोणी म्हणणार नाही 1 अधिक 1 बरोबर 3 किंवा 1 अधिक 1 बरोबर 1 असं होणार नाही, 2च होणार आहे. जसं आपण त्याला सांगतोय तसं ते काय करणार आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन करून देणार आहे की आपल्याला 1 लिटर तयार करायला किती खर्च येतोय. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नाही, त्या आपल्याला 1 लिटर तयार करायला आपल्याला खर्च किती आहे, तोपर्यंत तुम्हाला व्यवसायच कळणार नाही, व्यवसाय चाललाय काय आणि काय करायला पाहिजे. आता म्हणजे 395 रुपये एका गायला एका दिवसाला खर्च येतोय, हे सगळं वरचं धरलं तर, हा त्याच्यातच धरलं ते 10 रुपयामध्येच, 10 रुपयामध्येच धरलं, 10 रुपयामध्ये बघताय. तुम्ही म्हणला तर आणखी वाढवून टाकतो, मला काय नाही. हा म्हणजे योगा एका गायला एका दिवसाला 395 रुपये लागतंय. पण लक्षात घ्या, तुम्ही हे सगळं विकत घेतलेलं आहे. तुमच्या मोबाईलच्या रिचार्ज पासून सगळ्या गोष्टी मी विकत धरलेल्या आहेत.
मॅनेजर पासन किंवा त्या गाड्याच्या कामगारासारखपर्यंत सगळं विकत धरलंय. म्हणजे तुम्हाला दुग्ध व्यवसाय प्रॉपर दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने जर करायचं म्हणलं तर तुम्हाला 400 रुपये रोज लागणार आहे. दिवस उजाड लागा आणि दिवस मावळ लागा. बरोबर आहे. त्याच्यात काय बदल होणार आहे का? तुम्ही गाय आणल्या समजा 10, 20, 30 गाय आणल्या, तुम्हाला एवढा खर्च करायला लागणार आहे रोजचा. आता विषय येतोय परत त्याच्यापासून, ही एक गाय आहे हा, त्या गायची खरेदी किंमत सांगा तुम्ही किती टाकू. आता गाय घ्यायला लागणार 1 लाख टाकतो. 1 लाख केलंय, हाय का बरोबर? नाही तर 10 वयाची. आता दुधाचा दर किती झाला? नाही वर बघा की, आता बदललं की, गाय घेतली 1 लाखाची. जे गोष्ट चेंज करतोय ऐका की, तुम्ही एक गोष्ट बर मला एक गोष्ट कळ नाही, तुम्ही कशाला भांडताय? 1 लिटर तुम्ही बाकीचं काहीच बघू नका, फक्त वर जी लिहिलंय का नाही इथंच फक्त बघा. तेव्हा इथं 1 लिटर तयार करायचा लागणारा खर्च आहे ते कसा कसा वाढत जातोय ते कसा कसा कमी करायचा ह्याच्यावरती चर्चासत्र आहे. तुम्ही दरावरची कन्फ्युज करू नका. तुम्ही दराचा माझा काय सुद्धा संबंध नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 1 लिटर तयार करायला कमीत कमी खर्च कसा यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त खर्च कसा वाढत जातोय ही गोष्ट मी गणिताच्या रूपानं ऑटोमॅटिक तयार करून आणली. ह्याला लय दिवस लागलेत मला तयार करायला. त्याच्यामुळे आता तुम्ही एक लाख लिटरची गाय 1 लाख रुपयाची जर गाय घेतली तर किती खर्च आलाय 1 लिटरचं सगळं मागचं घेऊन गणित 30 रुपये 78 पैसे म्हणजे 31 रुपये आला. आता थोड्या वेळासाठी तुम्ही असं धरा, तिथे 1 लाखाच्या ठिकाणी 80,000ची गाय केली. आता 80च केली. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आपसात बोलू नका. तुम्ही आपसात बोलला तर माझा मूड जाणार आहे. ह्या गोष्टी फुल्ली तुमच्या बिझनेस माइंडच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. अंबानी, टाटा किंवा ही लोक कॅल्क्युलेशन वरती जगते ती आणि कॅल्क्युलेशन वरती मोठे होतात. आपल्या डोक्यात आधी कॅल्क्युलेशन पाहिजे की आपल्याला करायचं आहे काय आणि आपण त्याच्यावरती कसं मास्टर झालं पाहिजे त्या गोष्टी. आता आजची परिस्थिती मार्केटमध्ये एक 80-90 हजाराला चांगली गाय येते आजची, बरं का. आजच्या परिस्थिती, आजचा दर तुम्हाला कसा आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण आत्ताच्या गोष्टीनुसार 29 रुपये 1 लिटर तयार करायला खर्च येतोय. आता बघा इथवर कळालं का? एक सगळ्यात महत्वाची गाय, चारा, त्याच्यानंतर लेबर सगळं घेतलंय मी. हा तुमचा खर्च. आता ती गाय समजा पहिल्या व्यताची आहे म्हणून असं आहे, बरं का. तिथं आपण समजा दुसऱ्या व्यताची किंवा तिसऱ्या व्यताची गाय घेतली डायरेक्ट, तर तिसऱ्या व्यताची गाय पहिल्या व्यताच्या गायपेक्षा जास्त दूध देते का कमी देते? जास्त देते ना. मग 1 लिटर तयार करायचा खर्च कमी झाला का जास्त झाला? कमी झाला का नाही? त्या प्रमाणात सगळं वाढलंय. इकडं पशुखाद्य सुद्धा इकडं वाढलं बघा. ते जास्त खाणार ना, पहिल्या व्यतापेक्षा तिसऱ्या व्यताची गाय जास्त खाणार. त्या प्रमाणात तिचं 6.5 झालं. बाकी सगळं खर्च वाढला पण 1 लिटर तयार करायची किंमत कमी झाली. तुम्ही नीट लक्षात घ्या. हा आता व्याजाचा दर, बँकेचा व्याजाचा दर 10% धरलाय. तुम्ही म्हणला कितीनं धरा, तेवढ्यानं धरतो. 12 हा 12 आहे. 12 धरला का परत 0.32 वाढलं. 5 वर्षाची परतफेड धरली, 5 वर्षाची परतफेड धरली. सगळं आता इथं आलं विषय बघा, बरं का. आता त्या गायनं जे इथं एकूण दूध चढलेलं आहे का नाही, आता व्यवसाय चालू झाला बघा. आता गाय घेतली
सगळा खर्च केला, बजेट काढलं पूर्ण वर्षाचं, हा 3 रुपये किलोने 30 किलो प्रमाणे रोज एवढं टाकायचं आहे. एवढी पेंड 6.5 किलोनं रोजचं पेंड धरलंय, लेबर धरलंय, सगळं धरलंय. आता गाय आणल्या तुम्ही, आता व्यवसाय चालू झाला. आता हे 1 लिटरचा खर्च कसा वाढत जातो तुम्हाला सांगतो. इथं हे आहे का नाही, 25 लिटर जे आहे का नाही, 25 लिटर गाय दूध देते का नाही देते, 20 लिटर. आता आपण बजेट सगळं 25च धरलंय आणि तुम्ही 20 लिटर, बरं चला 20 केलंय. आता 20 केलंय, आता बघा हे 20 लिटर वरची जर गाय केली तर ते 1 लिटर तयार करायला किती झाला बघा खर्च, हा 27 रुपयावरनं डायरेक्ट 31 रुपये, म्हणजे 4-4.5 रुपयाचा फरक पडला लिटरला बरं का. आता हिथंच बरं का, ती गाय आहे का नाही, समजा 15 लिटर वर गेली, किती झाला खेळ, म्हणजे रोजचा तुम्ही खिशातले पैसे टाकाय चालू झाला. बघा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, गाय घेतली तर 25 लिटरच्या पुढचीच पाहिजे. जर 25 लिटरच्या खालची जर गाय घेतली, तेव्हा जर तुम्ही व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे बरं का, कारण सगळं वर्ण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केलंय. तुम्ही जर घरातले पाचोळा ऊसाचा म्हणून टाकत असाल तर मग ते बाकीचं बी कमी होणार, तिकडचं बी. हा आपला विषय फक्त 1 लिटर दूध तयार करायला लागणाऱ्या गोष्टी काय काय आहेत आणि त्याला खर्च कसा कमी करायचा. 15 लिटरची गाय आहे, 15 लिटरच्या गायमध्ये डॉक्टर आला नाही तिथं, आणि नुसतं फक्त एक माज गेला फक्त पुढं, एक माज पुढे गेल्यावर किती दिवस वाया जातात. नाही, एक माज पुढे गेल्यावर किती दिवस जातात वाया, 21 दिवस, 21 दिवस जातात, 21 दिवस. आता 371 मध्ये समजा 21 दिवस वाढले तर 391-92 होते. आता बघा वर एक मास चुकला तर किती रुपयाने दूध वाढतंय, खर्च वाढला. परतच्या टायमाला डॉक्टर आला पण तिचा बळसच खराब होता, किंवा डॉक्टरनी भरली पण गाय गाभण नाही गेली, परत उलटली, परत किती दिवस वाढतात, परत 20-22 दिवस वाढले का, म्हणजे 412-22 422 करून. आता बघा 1 लिटर तयार करायचा खर्च किती वर गेला, 41 वर गेला. तुमच्या गोष्ट लक्षात येते का बघा, मला कळ नाही तुम्हाला लक्षात येतंय का नाही, पण हा व्यवसाय आहे. पहिली गोष्ट गाय दुधाची पाहिजे, 25 लिटरच्या पुढची गाय पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या गायने विल्यानंतर 30 ते 32 दिवसाच्या आत पहिला मास दाखवला पाहिजे. पहिला मास सोडला का दुसऱ्या मासाला ती गाय भरायला पाहिजे. दुसऱ्या मासाला जर नाही राहिली तरी सुद्धा दुसरा मास किती दिवसावर येणार, 55 दिवसाच्या आसपास, म्हणजे दुसऱ्या मासाला भरली, फेल गेली, परत तिसरा मास कधी येणार, 55 आणि 20 किती, 75. हा 75वाला बी भरली, फेल गेली, मग मात्र तुमच्या मोबाईल मध्ये इंडिकेटर लागायला पाहिजे की आता आपण धोक्याच्या घंटेच्या पुढे चाललोय. त्या 2 वेतातलं अंतर हे 371 होतं का नाही मध्ये, हे 2 वेतातलं अंतर आहे का नाही, हे मोजून 365 यायला पाहिजे. हे 365 आलं आणि त्या गायनं 15 लिटर जरी दूध दिलं तरी सुद्धा 41 वरनं 37 रुपयावरती 1 लिटरची कॉस्टिंग घेते, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे ह्याच्यात काय सुद्धा सायन्स नाही, किंवा मी येऊन डॉक्टर की शिकवतोय अशातला बी भाग नाही, हे तुमच्या माझ्या खिशातला व्यवसाय आहे. ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करायला पाहिजे. 365 दिवसाला म्हणजे वर्षाला एक कालवाड आलंच पाहिजे. जर तुमचं एक कालवाड 1 महिना लेट गेला तर रोज 400 रुपयांनी एका महिन्याचे 12,000 रुपये एका गाय मागे जास्त जातात. 20 गाया मागे 12 × 20 म्हणजे 2.5 लाख रुपये नेट नुकसान आहे.
फक्त एक विषय चुकला तर माज, म्हणजे माज लक्षात आला पाहिजे तुमच्या, आणि माज आल्यानंतर त्या गायला 75 जाऊ द्या, 95व्या दिवशी तरी गाय गाभ गेली पाहिजे बघा. 95व्या दिवसानंतर एक एक दिवस जरी पुढे गेला का नाही तर तुमचा गाठा चालू झाला तिथनं पुढे. कारण 365च्या पुढे 95 दिवस अधिक 9 महिने 9 दिवस किती होतात बघा. 9 महिने 9 दिवस म्हणजे 280 दिवस, आणि 95 दिवस किती झालं? 95 आणि 280 दिवस. 9 महिने 9 दिवसानं गाय विती ना, का 10 महिने 10 दिवसानं विती? 9 महिने 9 दिवसानं. हे सगळं तुमच्या डोक्यात पाहिजे. गाय भरली का 9 महिने 9 दिवसांनी विणार आहे, म्हणजे 280 दिवस जाणार आहेत. 280 अधिक 95 दिवस मोकळे राहणार आहे ती विल्यापासून. किती झालं? 365 गणित जुळतंय. 375. ते 85व्या दिवशी गाय गाभ गेली पाहिजे. 95 दिवसापर्यंत चालतंय आपल्याला. 10-12 दिवस आपण सहन करू शकतो, काय ना अडचण. सगळ्यात महत्वाचा तिसरा पॉइंट आहे, लक्षात घ्या. 95 दिवसाच्या आत गाय गाभ गेली पाहिजे. मग तिनं 15 लिटर दूध देऊ द्या, 37 रुपये वरती येते. पण 15 लिटरची गाय कोणी घेत नाही. तुम्ही लक्षात घ्या, इकडे 80,000 किंमत लावली तुम्ही आजचा व्यवसाय सांगतो मी आजचा. त्या गायनं कमीत कमी 20 लिटर दूध द्यायला पाहिजे, बरोबर आहे का? 20 किती वरती आला म्हणजे आत्ता ना नफा ना तोट्यातला विषय चालू झाला बघा. आत्ता ना नफा ना तोटा. तुम्हाला दर कसा आहे माहित नाही मला 29 रुपये भेटतंय तिथं. इथं पण तीच रेंज असेल, 27, 28, 29. आता हा, दूध कमी असलं, उचल घेतलेली असली का दर कमी झाला. अहो मी सांगतो, अजून त्यातल्या गोष्टी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही उचल घेतलेली असली दर कमी लागणार. साधा विषय आहे ना. तुमचं दूध कमी असेल, तुमचा दर कमी राहणार. तुमचं 200 लिटर दूध असू द्या, बघू द्या, देऊ द्या कुठल्या चेअरमनने तुम्हाला दर कमी. विचारात हे आता हे कलेक्शन नाहीत करत, पण जे कलेक्शन करतात त्यांचा हिशेब मांडा तुम्ही. 200 लिटर दूध असलं ते ठोकून तुम्हाला दर जास्त देतात. आता माझं आणखी ह्याच्या पुढचा विषय आहे की 20 लिटरचा धंदा आहे का नाही आपला, हा 20 लिटरचा धंदा नाही. हा धंदा 25 वर्षापूर्वीचा आहे. 20 लिटर म्हणजे 25 वर्षापूर्वीचा. ज्या वेळेला महाराष्ट्र शासन 40 वर्षापूर्वी गाय भरायसाठी पैसे देत होत, ते 20 रुपयाचा आहे. 20 लिटरचा आहे. तिथं खाली जे दूध लिहिलंय का नाही मी, ते 20 लिटर म्हणजे 1980 साली ज्या वेळेला म्हणजे ऑपरेशन फ्लड आलं आणि दुधाचं डिमांड जास्त एक्सप्लोजन झालं लोकसंख्येचं. मग काय करायचं, दूध कुठनं आणायचं, तर बाबा क्रॉस ब्रीड करा. मग ही तिकडनं इटलीवरनं एक गाय आणली, हॉलंडवरनं एक गाय आणली आणि खडकीत गाया भरायला चालू झालं. ह्यांना माहित असेल किंवा तुम्हाला बी माहित असेल, तुम्हाला माहित असेल, त्यावेळेला गाय भरायच्या टायमाला महाराष्ट्र शासन पैसे द्यायचे. त्यावेळेला आपल्यासारखीच लोक विचार करणं, म्हणजे आता हे सगळं लिहिलेलं आहे, मी माझ्या मनानं सांगत नाही काय, की एवढ्या सिमेंटनं कुठं गाय गाभण राहते काय म्हणायची. पण ही जी गाय आहे का ना आता खडकीत आसपास दिसते, ही कुठली गाय आहे? तिकडून आणलेली गाय आहे. आणि कशी आली? विमानानं सोडलेली नाही, ही क्रॉस केलाय. तुमच्याकडे येणाऱ्या डॉक्टरनी क्रॉस करून 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 ही काळी पांढरी झाली, बोंडी बांडी झाली, बरोबर आहे का? पण ती गाय कुठली? आपली इथली साधीच गाय आहे. ती साध्या गायला क्रॉस केली. आता आसपास बोलू नका आतमध्ये. आता विषय परत आला, आता दुसरी उडी घ्यायचा वेळ आलाय. 6,000च्या किंवा 5,000 लिटरच्या गायनं आता व्यवसाय परवडत नाही. मी सांगतो तुम्हाला, आता गायनं दूध देणं अपेक्षित आहे 10,000 लिटर. किती? 10,000 लिटर. आता 10,000 लिटर दूध देणं शक्य आहे का हो? का नाही शक्य? कारण त्या गायची कॅपॅसिटीच नाही हो. समजा देशी गायला तुम्ही तूप पाजलं, एसी लावला, फॅन लावले, तर ती आत्ता जी 15 लिटर तुमची गाय देते किंवा 20 लिटर देते तेवढी देईल का? देईल का? का नाही देणार?
का नाही देणार? त्याचं ब्रीड नाही, त्याची क्षमता नाही. किंवा गावरान कोंबडीला तुम्ही वरच्या वेंकीजवाल्याचं फीड आणलंय आणि टाकलंय, तेवढी अंडी देतील का? नाही देणार, कारण त्यांनी ते ब्रीडवर काम केलंय. किंवा बारका पक्षी आणला गावरान आणि बारक्या पक्षाला तुम्ही वेंकीजवाल्याचं फीड घातलंय, 40 दिवसात तो गावरान पक्षी 2-2.5 किलो भरल का? का नाही भरणार? करत तिथं ब्रीड आलं, जेनेटिक सिलेक्शन आलं. आता ही सगळी गोष्ट बाहेरच्या देशामध्ये ती लोक ऑलरेडी करतात आणि त्यांच्याकडे 12,000 लिटरच्या खालची गायच ठेवत नाहीत. 12,000 लिटर म्हणतोय मी, 12,000 लिटरच्या खालची गाय ठेवत नाही ते. आणि आपल्या इथं सुद्धा ब्रीडिंग वरती आता इतका फोकस आहे. WWS किंवा ABS किंवा ST जेनेटिक्स, सिमेक्स इतक्या कंपन्या आल्यात, सगळ्या 12,500 लिटरच्या पुढच्या ओळीच्या आहेत. आता साधा विषय आहे बरं का, वर काय स्कोपच नाही काय कमी करायला. तिला वैरण लागणार आहे, तिला लेबर लागणार आहे, तिला पशुखाद्य लागणार आहे, तिला चारा लागणार आहे, तिला लाईट लागणार आहे, पाणी लागणार आहे, डॉक्टर लागणार आहे. ह्याच्यात काय सुद्धा बदल करायला येत नाही. फार तर फार काय करायला येते, जिथं 3 रुपये आहे तिथं 2 रुपये होते किंवा 4 रुपये होते किंवा 5 रुपये. आता ह्यांच्या हिशोबाने 6.5 रुपये जर टाकले तिथं, मी 6च टाकतो, इथं 6 टाकलं तर जे 29 रुपये 30 रुपये होतं ते 37-38 रुपयावर लिटरला कॉस्टिंग गेली. मग शहाणपण ती आहे का सांगा तुम्ही? मुरघास विकत घेऊन जर घालत असाल तर ती शहाणपण नाही, अतिशहाणपण झालं. ती 6.5 रुपयानं मुरगा ते विकत घ्यायचा आणि गायांना घालत बसायचा आणि दूध काढायचं आणि चर्मनला नेऊन द्यायचं आणि घरचे आपलं किटली बिटली मोकळच सगळा खेळ. शहाणपण कशात आहे? ज्या वेळेला दर पडलेला असतो मक्याचा, तुमच्या 10 गाया असू द्या, 5 गाया असू द्या, 200 गाया असू द्या, 50, दर ज्या वेळेला पडलेला असतो त्यावेळेला तुमच्या पूर्ण वर्षाचं नियोजन एकदाच झालं पाहिजे. वर्षाचं नियोजन म्हणजे 10 गायाला 100 टन मुरघास संपला. 100 टनाच्या वर काय लागत नाही त्या 10 गायांना. एकदाच 5 एकर मका घ्या किंवा 7 एकर मका घ्या, घाप 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 बारीक करा आणि त्या मुरघासाच्या खड्ड्यात भरून टाका. वर्षभर परत तुम्ही रोजचे पैसे काढून ठेवायचे आहेत, नाही तर पुढल्या वर्षी मुरघासा दर पडायचा मकाचा आणि तुमच्या खिशात पैसे नसायचे. त्यावेळेला हा दर डायरेक्ट 2, 2.5, 3 रुपयाच्या वर जात नाही मुरघासाचा दर. लक्षात घ्या तुम्ही. मी करतो 400-500 टन मुरघास करतो, हीच पद्धत आहे. माझ्याकडे सुद्धा 70-80 एकर क्षेत्र आहे. पण माझं म्हणणं काय आहे की ज्या वेळेला मार्केटमध्ये तुम्हाला 2022 जर भेटत असेल तर कशाला आपण तरी डोकं लावायचं? खाना 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 त्या टायमाला भरून घ्यायचे बंकर, खड्डे भरून घ्या एकदम. इथं कॉस्टिंग तुम्हाला किती कमी करता येते तिथं कमी. ह्या कॉस्टिंग वरती सगळा खेळ आहे. नंतर मी व्यवसाय सांगणार आहे. आता इथं 6च्या ठिकाणी तुम्ही 3-3.5 रुपये वरती ठेवला विषय, 3.5च्या वर जायला नाही पाहिजे. आणि 35 रुपये आहे का नाही, त्या 35च्या ठिकाणी 26 रुपये केला तर 1 लिटर तयार करायची किंमत बघा. सगळं जागच्या जागेला ठेवलंय मी, फक्त 2 गोष्टीवरती काम केलं. त्याला लागणारं पशुखाद्य आणि घरच्या घरी तुमच्याकडं प्रत्येकाकडं भरपूर आहे त्या गाया, भरपूर आहे त्या. एक बारका ग्राइंडर आणा आणि बारका मिक्सर आणा आणि चालू करा. यांच्याकडे आहे, त्यांनी तर ते गोळीचं बी घेतलेलं आहे. हा, तुम्हाला किलो माग 5 रुपये जरी कमी झालं किलो माग, तुम्ही नीट लक्षात घ्या, तर 1 लिटर तयार करायला खर्च किती होतोय बघा. हा, आता पट्टीत आला का व्यवसाय? हाच व्यवसाय आहे. मी काय सुद्धा बदल करत नाही. तुम्ही जे सांगितलंय तेच लिहिलेलं आहे. फक्त मुरघासाचं नियोजन वर्षाचं करा. आणि दुसरी गोष्ट, पशुखाद्य जे तुम्ही घालताय त्याच्यावरती तुमचं कंट्रोल पाहिजे. लेबर बदलत नाही, बाकी काय बदलत नाही. आता विषय आणू आपण ब्रीडिंग वरती आणू. आता जी गाय 20 लिटर दूध देते त्या 20 लिटरच्या गायनं 20चं 25 करायला काय करावं लागेल? 20चं 25 करायचं. गाय तर आपल्याकडे आहे. आता गाय आणायची म्हणल्यावरती हे 80ला 0 करायचं. गाय आणायची नाही, गाय आपल्या गोट्यातच आहे. मग ह्या 80ला मी 0 करतो. आता
हे 80,000 आहे का नाही? शून्य केलं. फक्त गाय गोठ्यात आहे, त्याला व्याज नाही आणि त्याला काय खर्च नाही. 1 लिटर तयार करायचा खर्च किती आला आता? 23 रुपये आला. पण आपल्याला 23 रुपयावर थांबायचं नाही, आपल्याला 20चं 25 करायचं आहे. काय करावं लागेल? एकतर कालवड तयार करावं लागेल, गायला बसायला जागा बी चांगली पाहिजे. गाय ज्या वेळेला खाली बसते का नाही, त्यावेळेला दूध सप्लाय त्याचा 30% वाढतो. दूध तयार करण्याचा सप्लाय खाली बसते. पण आपल्या गोठ्यात एवढं खड असतात का? खालनं टोचत असते. गाय सारखी इकडं बघते, बसू का नको, आणि एकदा बसली का उठतच नाही परत. जाऊ दे म्हणते, आता चांगली जागा गावली, परत काय खरं नाही. काय ठिकाणी गाय एकदा बांधलेले असतात, ते डायरेक्ट गोठ्यातनं बाहेर काढल्यावरच जातात. तर त्याची जागा बी नाही, सुट्टी बी नाही, कायच नाही त्याला. तसं काऊ कम्फर्ट राहत नाही, तशा गाया दूध देत नाही. हा दुसरा तिसरा महत्वाचा पॉइंट आहे. आता ह्या 25 लिटरची गाय तयार केली आपण, कशी करायची मी सांगतो तुम्हाला. इथं 25 केलं, 20 रुपयावर आला. आता इथं 30 केलं, 18 वर आला. तुम्ही म्हणणार येडापणा करू नका डॉक्टर. 40 लिटर केलं, आता किती वरती आली कॉस्ट? 15 रुपये 90 पैसे, 16 रुपये लिटरला कॉस्टिंग आली. पण गायनं दूध किती द्यायला पाहिजे? 40 लिटर. आता 40 लिटर गाय दूध देते का? नाही देत. सोन्याच म्हणते नाही देत म्हणलं, आता काय? मगाशी कोंबडीचं उदाहरण सांगितलं की. हे बघा, आता ते मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही 30-40 वर्ष मागे जाऊन परत ह्या धंद्याकडे बघा, आणि तो दृष्टिकोन आता डोक्यात घ्या, आणि हितनं पुढं फक्त 10 वर्ष पुढे बघा, फक्त 10च वर्ष, तर तुम्ही व्यवसायात आहे. सगळ्यांनी जेसीपी आणल्यावर तुमचा जेसीपीला कोण चालणार आहे? तसं नसतं चालत व्यवसाय. आता तुम्ही पुढच्या 10 वर्षाचा जे दुसऱ्याला दिसू शकत नाही ते तुम्हाला दिसायला पाहिजे, तर हा व्यवसाय. आता 40 लिटरची गाय देत नाही, हे तुमचं सापचकीच आहे. मी इथंच गाया दाखवत सगळ्या तुम्हाला 40 लिटरवाल्या. 45 लिटर 50 लिटरच्या गाय आहेत. 50 लिटर टाकलं होत्या गायचं दूध किती होतंय बघा. इथंच आहे द्या, 12,250. 12,250 लिटर दूध देणाऱ्या गाया आहेत त्या. तुम्हाला हे तुम्ही बी करू शकता खडकीत. आजचा दिवस मार्क करून घ्या, 22 मे 2024. आज डोक्यात घेतला, डॉक्टर म्हणते ना 40 लिटरची गाय, मी 50 लिटर लिहिलंय, 40 लिटरची गाय करायची. कशी करणार? तुमच्याकडे जी गाय आहे त्याला पहिल्यांदा स्ट्रॉ बदलायला लागणार. डॉक्टर आला, डॉक्टरला तुम्ही पैसे किती देता? 150 रुपये, 100 रुपये, बरं 200 धरा. अरे त्याची कांडी आता वापरायला गेलं तरी 3,500 3,000च्या पुढे एक कांडी. साधी धरा तुम्ही, एकदम साधी ABS ची जरी धरली तरी सुद्धा 1,500ची कांडी. 1,500ची कांडी पण 12,500 लिटरच दूध देते बरं का. मग आता मी झालोय कसा, माझ्या आईचा निमा आणि वडिलाचा निमा मिळून माझ्यात गुण आलेत ना. तुमच्या घरची गोठ्यातली गाय निमी येणार पिलात, आणि 12,500चा वळूतला निमा येणार. तुमच्या गाय किती 5,000 होती, 5,000 लिटरचे निम किती झाले? 2,500. आणि 12,500च्या निम किती झालं? 6.25. 6च धरा थोड्या वेळासाठी. 2.5 आणि 6.25 किती झाले? 8,500 लिटरची गाय तयार झाली पहिल्या F1 जनरेशनला. आज निर्णय घेतला, उद्या गाय भरली, ती पिलू तयार झालं. सॉर्टेड सिमेंट बरं का, सॉर्टेड सिमेंट. सगळी कालवडच होते, सगळी. कोणाला डाऊट असला माझ्याकडे, माझ्या गोट्यावर सगळी सॉर्टेडच आहे. 3 वर्षापूर्वी व्यवसाय चालू केला होता मी सुद्धा. आज 100च्या वर आहे ते माझ्याकडे, 100च्या वर. फक्त 25 कालवड आणली होती, फक्त 25.
ही म्हणायचं नाही, सगळं कॅल्क्युलेशन आहे, ह्याच्यात बदल होत नाही. सूर्य उगवणार आहे तर उगवणारच आहे, मावळणार आहे तर मावळणार आहे. गणित आहे, सगळं अख्खं गणित आहे ध्यानात घ्या. आणि या गणिताला ती गाय आज विली का नाही, बरोबर 55व्या दिवशी तिला माझा आणायच्या नाही आली तर तुमच्या डोक्यानं आणा येते, पण आणायचीच आणायचीच. कारण का सगळं गणित चुकत जाते ना, पुढे पट 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 सगळं बदलत जाते. आता आज निर्णय घेतला तुम्ही, किती झाली, 8,500 लिटर झाले का नाही, 8,500 लिटर गोट्यात कधी येईल आपल्या? 9 महिने 9 दिवसानं गाय येणार. 9 महिने 9 दिवसानं गाय विल्यानंतर ती कालवाड माझाव कधी येणार? एका वर्षानं 12 महिने धरा, 14 महिने धरा. त्याच्यानंतर परत ती गाब जाणार, त्याला परत तुम्ही 12,500 भरणार. ते असं झालंय कितीच, 8,500 त्याची कॅपॅसिटी आहे. पण ती त्याच्या खालच्या पोराला किंवा पुरीला कितीला पाठवणार खाली? त्याच्या निम 4,000 पाठवणार. हा, परत 12,500चा क्रॉस केला, त्याचं किती येणार? 6,000. 6 4 10,000. ती जेव्हा कालवाड जन्मल त्यावेळेला तुम्हाला 8,500 लिटर राहू द्या, पण 7,000 लिटर तर दूध डोळं झाकून येणार, डोळं झाकून. आधीच किती आहे तुमचं? 5,000. आणि वाढीव किती झाले? 2,500 लिटर दूध वाढीव येते एका वेताला, बरं का. 30 रुपयाचा दर धरा तुम्ही, 30 रुपयाचा, बरं का. 30 रुपयाचा दर धरा एका वेताला. एका 2,500 लिटरचे पैसे किती वाढले? 75,000 वाढले. जे नव्हते तुम्हाला माहित नाही, वाढतच नाही, वाढतच नाही. आणि ती कालवड जी दुसऱ्या वेताला जलमलंय का नाही, ते 10,000 लिटरचं कालवड झालं. आता इथं 10,000 लिटर म्हणजे 40ची गाय झाली. म्हणजे किती दिवसानंतर? 9,800, 40 लिटर. आता 40 लिटर मध्ये व्यवसाय कुठं आला बघा. तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सांगा, हे चुकीचं बोलतंय तर. काय सुद्धा चुकीचं नाही, कारण माझ्या मनाचं काहीच नाही, गणित आहे सगळं. का नाही पटत स्वप्नील? होत नाही असं नाही, होतंय. पण आज निर्णय घेतल्यानंतर ऍक्च्युली 40 लिटरचं कालवड तयार व्हायला कम्प्लीट 3 वर्ष लागते. आणि ती 40 लिटरचं कालवड परत आणखी वर यायला परत 1-2 वर्ष, 5 वर्षानंतर तुम्ही ऍक्च्युअल धंद्यात आला. ह्या ऍक्च्युअल धंद्यात आला त्यावेळेला दुधाचा दर 16 रुपये असेल का 5 वर्षानंतर? 5 वर्षापूर्वीचा विचार करा तुम्ही. 5 वर्षापूर्वीचा दुधाचा दर 25 रुपये होता. 25 रुपये होता. 10 वर्षापूर्वी दुधाचा दर 15 रुपये ते 18 रुपये होता. 20 वर्षापूर्वी दुधाचा दर हा फक्त 7 ते 9 रुपये होता. 40 वर्षापूर्वी दुधाचा दर आहे ना, मोजून 4 रुपये होता. पण हे तुमचे जे दुश्मन आहेत, दुश्मन म्हणता येणार नाही, हिरवा चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य, डॉक्टर आणि लेबर, ही संकटच होते पहिल्यापासून, संकटच आहेत. असं कोणाची गाय आहे का आणली बांधली हवा पिते दूध देते, हवा पिते दूध देते? कोणाचीच गाय नाही. सगळ्या गोष्टी फिक्स आहेत त्या, फक्त तुम्हाला उडी कुठं घ्यायची आहे? ब्रीडिंगवर. जर तुम्ही ब्रीडिंगवर आज डोक्यात नाही घेतलं तर तुम्ही बी 2च किटल्या घालताय, पोरग बी 2च किटल्या घालणार, आणि पोरग बी 2च किटल्या घालणार. त्याच्यात बदल होणार नाही. आणि व्यवसाय परवडत नाही की तुमचा विश्वास दिवसेंदिवस ठाम होत जाणार. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 16 रुपये लिटरला कॉस्टिंग 5 वर्षानंतरची आहे बरं, आजची नाही. 1 लिटर तयार करायला लागणारी किंमत 16 रुपये जी येणार आहे ती कधी येणार आहे? 5 वर्षानंतर. त्यावेळेला नक्कीच दुधाचा दर 50च्या वर असणार आहे. लिहून घ्या माझ्याकडून, 50च्या वर. किती? 50च्या वर सहज होणार. कारण का सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात तिकडे जात. तेच म्हणतोय ना, त्यावेळेला पशुखाद्य वाढलं. पण त्यावेळेला जर तुम्ही असाच राहिला, आत्ता मी तुम्हाला 5 वर्षापूर्वी आम्ही जे सांगत होतो त्या लोकांनी व्यवसाय चालू केलाय का नाही, ते आत्ता प्रॉफिट मध्ये. आत्ता
का? कारण रेडीमेड माल झाला ना त्यांच्याकडे. आता दुधाचा दर पडू द्या किती, म्हणजे का 2 रुपये लिटर दूध होतं तेव्हा पिंडीचं पोतं 75 रुपयाला होतं, ते बी 70 किलोचं. मग किती तेवढाच असतो हो दर. जेवढा दुधाचा दर असतो का नाही तेवढाच पिंडीचा दर असतो. 40 वर्षाचा इतिहास काढा तुम्ही. आता पिंडीचा दर कुठे गेला आणि दुधाचा दर कुठे बघा की. पिंडीचा दर आता 27 रुपयापासून 35 रुपयापर्यंत आहे. कुठल्या कंपनीचा वापरतो मला माहित नाही, पण 26 रुपयापासून 35 रुपये, आणि दुधाचा दर बी 26 रुपयापासून 33 रुपयापर्यंत आहे. रिजन मध्ये बदल राहतो. तुमच्या क्वालिटीनुसार दुधाचा दर बदलत राहतो. पण माझं स्टेटमेंट लिहून घ्या आणि हे चेक करा. मागच्या 30 वर्षात जेवढा दुधाचा दर असतो त्याच पटीत पेंडीचा दर असतो, त्याच पटीत बाह्याचा बी दर वाढतो. मी स्वतः 2005 मध्ये 2005 ते 2010 700 जणांवर सांभाळत होतो. 700. त्यावेळेला बाह्याला पगार होता 2200 रुपये. लक्षात घ्या तुम्ही. बाह्याला 2200चा 2500 झाला, 2500चा 2700 झाला, आणि ज्या दिवशी मी फार्म सोडला होता त्यावेळेला 3400 रुपये पगार होता बाह्याला. आज पगार किती? 15,000, 14-15,000, 12-13,000 रुपये. ज्याला जसा घटेल तसा ते हे करते. ही इनपुट फॅक्टर आहेत का नाही, हे मी बदलत नाही. मार्केट मध्ये जशी डिमांड सप्लाय आहे तसंच असतंय. तुमच्या गावात एकाच दिवशी मेथीच्या 1000 पेंडे आल्या आणि 1000 गिऱ्हाईक आली, दर स्थिर राहणार. पण मेथी घ्यायची आहे तुम्हाला फिक्स मध्ये आणि आवक झाली 200 पेंडीची, काय होणार? हा, रेट वाढणार. आणि आवक झाली 1200 पेंडीची आणि डिमांड आहे फक्त 600 पेंडीची, तर रेट कमी होणार. साधा रूल आहे, हे सगळीकडे लागू राहतो. आता बी मार्केटमध्ये दर पडल्या तर त्याची लय कारण आहे, एक कारण नाही. आणि हे असाच दर जर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला पडतोच. पाठीमागं बी तुम्ही बघा, इंटरनॅशनल मार्केटमध्ये पावडरचा दर पडला का? पावडरवरच आहे ना सगळं हे तुमचं, तर तुमचा दर ऑटोमॅटिक पडतो. चीजचं मार्केट, त्या बटरचं मार्केट, सगळंच कोलॅप्स होतं. पण तुमच्या दुधापासून जी तयार होणारी पावडर आहे किंवा प्रोडक्ट आहेत, प्रोडक्ट खाण्याचं प्रमाण फिक्स आहे. पण पावडर आहे का नाही, पावडरला आफ्रिकेमध्ये किंवा बाकी बाहेरच्या मिडल ईस्ट मध्ये, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये डिमांड आहे. तिथं जर मार्केटचा मेन दर पडला तर इथं ऑटोमॅटिक दुधाचा दर पडणार आहे. तुमचा माझा विषय नाही ती, पण आपल्याला 1 लिटर तयार करायला आपल्याला येणारा खर्च ही मात्र आपल्या हातातला विषय आहे. आणि हे बघा, गाय आजारी पडली नाही पाहिजे. साध्या गोष्टी आहेत. आजारी पडली नाही पाहिजे, लगेच गाब गेली पाहिजे, आणि वर्षाला एक येत झालं पाहिजे. लगेच गाब गेली तर वर्षाला एक येत. गाब आणली नाही पाहिजे. आणि गाय आजारी पडण्याचा फक्त 100 दिवस कालावधी आहे. वेळेच्या अगोदर 1-2 आठवडे, 2 ते 3 आठवडे, आणि विल्यानंतर 1-1.5-2 महिने बस. त्याच्यानंतर गाय आजारी पडत नाही. त्याच्यानंतर 95% गाय आजारी पडत नाही, नॉर्मल राहते. मग तुम्हाला 100 दिवस फोकस करायचा आहे ना. बरं, ह्या 100 दिवसामध्येच अख्खा व्यवसाय आहे. गाय वेळेच्या अगोदर तुम्ही त्याला मेटाबोलाइट किंवा चांगले पावडर लावल्या तर झार व्यवस्थित पडते. झार व्यवस्थित पडला तर फास्ट मध्ये दुधावर चढती. विलेल्या दिवशी डिलिव्हरीच्या टायमाला तुम्ही प्रॉपर काळजी घ्यायला पाहिजे. स्वच्छ जागेत डिलिव्हरी झाली पाहिजे. गरम कोमट पाण्यानं धुवायला पाहिजे, स्वच्छ सगळे, निर्णाचा भाग सगळा टोटल. आणि गोळ्या सोडून घ्यायला पाहिजेत. मानातलं इंजेक्शन द्यायलाच पाहिजेत. कारण डिलिव्हरी इतका नाजूक विषय आहे, तुम्हाला सांगतो. जरा जरी गायनेत गाय वेली का नाही तरी सुद्धा दुधाला मार खाते. आणि तुम्ही आत्ता जरी एखादी गाय असली विणारी तर तुम्ही तिला सेपरेट जागा करा. वेळच्या टायमाला तिला साड्या बिड्या बांधा किंवा मोकळी अशी न बघावं अशी जागा करा. तिला वाटलं पाहिजे आयला माझी डिलिव्हरी एकदम न बघणाऱ्या ठिकाणी झाली. ऑक्सिटोसिनचा इतका फास्ट ही राहणार तिच्या ह्याच्यात, आणि झार अटकायचं प्रमाण राहत नाही. झार अडकलं म्हणलं का नाही, तुमचं 30% दूध कमी झालं समजून चालू. तुम्ही 30% दूध कमी झालं.
समजा 6,000 लिटर दूध देत असेल तर 1,000 लिटर दूध कमी होणार तुमचं, 1,000 ते 1,500 लिटर, 100% दूध कमी होणार. आता विल्यानंतर ह्या 2-3 दिवस तुम्ही ट्रीटमेंट केली का नाही, 7व्या दिवशी बरोबर जास्त दूध देणाऱ्या गायांना ताप यायला चालू होता. 7व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या, 15व्या दिवसापर्यंत, 7 ते 15 तुम्ही लिहून ठेवा ही सगळ्या गोष्टी. त्या दिवसात गाय आजारी पडतीच. आणि लगेच डॉक्टर म्हणते गोचेड ताप आहे, गोचेड ताप आहे. येड्यावानी आपलं गोचेड तापाचे ट्रीटमेंट करताय सगळे. तिच्या पिशवीत घाण असती आणि कॅल्शियम जर पहिले 10-15 दिवस जर नाही पाजलं ना तर ती हळूहळू हळूहळू निघतच नाही आणि ती पू तयार होतो. नंतर सायसारखे घाण पडते, दह्यासारखी घाण पडते. तसली तर घाण बिलकुल नसायला पाहिजे. 10 ते 12 दिवसापर्यंत गुळाचं पाणी असतं का नाही, तशी घाण पडायला पाहिजे. ती एकदम चांगली घाण असते. एक बोलू का डॉक्टर? हा. माझी गाय इली एक महिना अगोदर हा. आणि जार पडला 15 दिवसांनी. हा. 15 दिवसांनी ह्या बाई डॉक्टर आहेत समोर. हा. आज गाय ती 25 लिटर दूध. हा. 15 दिवसांनी जार पडला, तिने खायचं बंद केलं नाही, काहीच नाही. नाही, त्याची ताकद असेल ना. अँटीबायोटिक वापरलं ते झालं. ह्या बाई समोर डॉक्टर ऐका की, हे आजारी पडला म्हणून तुम्ही पडायला पाहिजे असं नाही, मी आजारी पडलो म्हणून तुम्ही पडायला पाहिजे असं बी नाही. प्रत्येकाची ताकद वेगळी आहे ना. पण झार नाही पडल्यावर गाय मेलेले बी आहेत. जार पडलाच नाही तिचा. अहो माझा ऐका, एक गाय तुमची ठीक आहे, पण गायचा झार जर नाही पडला तर गाय मेलेले बी आहेत. विचारा डॉक्टरला, मरूनच जाते डायरेक्ट. हा, असं नाही. जी नॉर्मल प्रोसेस आहे ती तुम्हाला मी सांगतोय की त्या गायला 7 दिवसानंतर 14 दिवसापर्यंत ताप येतो बघा. पहिल्या दिवशी जर तुम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित केली 3 दिवस, एक जपार तुम्ही कसं पाजता माहिती आहे मला, आणता वाटली का डायरेक्ट एका इश्क्यातच पाजून टाक. तसं नाही पाज, त्याच्यावर लिहिलेलं आहे, ह्याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे, हिंदीत सुद्धा आहे. एक जपारचं नाव नाही, असं कुठल्या बी बाटलीवरती आहे लिहिलेलं. 100 ml सकाळी, 100 ml संध्याकाळी पहिल्या दिवशी, आणि त्याच्यानंतर रोज सकाळी 100 ml 3 दिवस पाजायचं आहे. तर ती फ्लो बरोबर होते. त्याच्यानंतर 14 दिवस गेले का नाही, मग ऍक्च्युली गाय दुधावर चढते 21व्या दिवशी. 21 दिवसापर्यंत गाय दुधावरती चढते. 21 दिवसापर्यंत जर आपल्याला वाटलं गायनं 25 लिटर दूध दिलं नाही किंवा दुधावर चढली नाही, तर मात्र तुमचा इंटरव्हेन्शनचा पार्ट लगे डॉक्टरला बोलवायला पाहिजे. पिशवी साफ आहे का बघायला पाहिजे, दगडी आहे का बघायला पाहिजे. सगळ्या गोष्टी जागच्या जागेला चेक होतात बरं का. तसलं काय आता डॉक्टरला पण लय हे करायची गरज नाही. ते पॅडल मिळतंय आणि 7 दिवसाला ते CMT करायचं, त्याच्यात टाकायचं, लगेच लक्षात येते. दगडी झाल्यावरती लक्षात येण्यापेक्षा दगडी व्हायच्या अगोदर ध्यान द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 28वा दिवस येतो, त्या दिवशी एकदा डॉक्टरला बोलवून हात टाकून घ्यायचा व्यवस्थित, गर्भ नॉर्मल झालाय का पिशवी, हा, आणि घाण बिन नाही ना. आणि त्या दिवशी एकदम टॉपला गेली पाहिजे गाय दुधावर. एकदा गाय दुधावर गेली का तिथनं पुढे तिनं 2 महिने तसेच राहायला पाहिजे, त्याच्यात बदल झाला नाही पाहिजे. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गोचेड तापाची लस येते. गोचेड तापाची लस गाभण ह्याला देऊन चालत नाही, त्याच्या अगोदरच द्यायला लागते. मोकळी आहे तवरच. मग मोकळी कधी गाय असणार आहे आपल्याकडे, विल्यानंतर महिन्याच्या आसपासच असणार. सगळ्या गोष्टी फिक्स आहेत, त्या दिवशी ती गोष्ट करायची. सगळ्या गोष्टी फिक्स आहेत. 10व्या दिवशी तिला जनताचा डोस द्यायचा म्हणजे द्यायचा, कालवडाला जनताचा डोस द्यायचा म्हणजे द्यायचा. आपण बघायचंच नाही जनता आलेत का नाही आलेत, कशाला बघत बसायचं. होतंय ते होतंय, द्यायचं ते द्यायचंच आहे. मग 35व्या दिवशी एकदा तुम्ही लस किंवा 30-35 दिवसाच्या आसपास लस देऊन मोकळं झाला का नाही, मग काय राहत नाही बघा ह्या धंदा. नंतर एकदा माझा वाली का भरायचं. आता दगडी होते, गोचेड ताप होतो आणि वारंवार रिपीट होते. एवढ्याच गोष्टी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे आणखी. पण आधी मेटाबोलाइट चालू केलं का नाही, तुमचं दगडीचं प्रमाण फार कमी येतं फार. आणि विल्यापासनं पहिले 60 दिवस चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम वापरायचं, तरच गाय गाभ जाते चांगल्या क्वालिटीचं. म्हणजे 700 रुपये पर्यंत सुद्धा मिनरल मिक्सर आहेत. कुठल्या तरी आपल्या साध्या
60-70 रुपयाचं मिनरल मिक्सर जर वापरत असाल आणि महाराष्ट्र केसरीला उतरवत असाल तर होत नसतं तसं. ते व्यवसाय नाही, तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही 10 रुपये वर धरलाय का नाही औषधाचा खर्च, महिन्याला 300 रुपये त्याला घालवायचंच, 2च महिना घालवायचा आहे. आणि अगोदरचा 3 आठवडं म्हणजे तुम्हाला खरं 100च दिवस त्या गायीवरती लक्ष द्यायचं. एकदा गाय व्यवस्थित दुधावर चढली, प्रॉपर माझावाली, गाप गेली, हा विषय संपला हो. तुम्ही जिंकला, काय सुद्धा राहत नाही ह्या व्यवसायातच, काय राहत नाही परत. परत काय नाही, परत आठवायची तारीख माहिती पाहिजे. बऱ्याच जणांच्या गाया डायरेक्ट दूध काढत काढतच येतात, पुढच्या टायमाला ती दूध देऊ शकत नाही, तिला रेस्ट करायची गरज आहे. कंप्लीट 45 दिवस तर रेस्ट पाहिजे. आता नवीन प्रोटोकॉलच्या गाय जास्त दूध देतात 10,000 लिटर, आटतच नाही त्या. काही बी करा, आटतच नाही त्या. पाणी बंद करा, पेंड बंद करा, काय बी करा, ते एक सगळ्यात अवघड काळ आहे बघा. गाय आटवणं, गाय आटवताना 70-80% दगडी होते. गाय वेल्यावर एकदा होती, गाय आटवताना एकदा. मध्ये आधी नॉर्मल गोष्ट असली का नाही, काय सुद्धा होत नाही. गाय फक्त धार काढून झाल्यानंतर बसली नाही पाहिजे. गाय नाही बसली अर्धा तास आणि कॅल्शियमची लेवल जर चांगली असेल ना तर ती सड जाम घट्ट बसतात लगेच असं. आणि जर तुम्ही सड अशी ओपन करून बघितलं, कॅल्शियम लेवल कमी असली, जर सड ओपन करून बघितले, डायरेक्ट छिद्र दिसते. तशी गाय अर्ध्या तासानं जाऊन बसली खाऊन पिऊन, लगेच खालनं जंतूचा मारा चालू होतो, दगडी होती. दगडी बी कधी होती, डायरेक्ट गितळ्या आल्यावर ध्यानात येते ह्याच्या दगडी होती. दूध कमी झालं कुठलं बी 10% जास्त दूध कमी झालं का लगेच लक्ष द्यायला पाहिजे की हिला काहीतरी झाले. समजा 25 लिटर गाय दूध आहे, 22 लिटरच दिले, 100% तुम्ही लगेच CMT आणायला पाहिजे. CMT वर बशीत ती टाकायचं लिक्विड आणि बघायचं हिला दगडी आहे का. तेवढी तुमची नजर त्याच्यावर पाहिजे, कारण तुम्ही व्यवसाय करताय. आता त्याच्यानंतर म्हणजे दगडी गोचिड ताप आणि गाप गेलं, हा विषय संपल्यानंतर काय राहत नाही. मका तर तुम्ही जर वर्षीची एकदाच भरून ठेवली, परत गजगजच नको, पाऊस आला काय आलं काय आलं. एकदाच सकाळी 20 जनावर आहे समजा, 20 पाट्या काढल्या टाकलं, संध्याकाळी 20 पाट्या काढल्या टाकलं, झाला विषय संपला. ह्याच्या व्यतिरिक्त त्या धंद्यात काय लय असा अब्दायला. पण तुमच्यापाशी नियोजन नसलं का नाही तर त्या गोष्टी करणं लय अवघड आहे. म्हणजे वैरण संपोस तर पेंड संपते, पेंड संपोस तर ते गाड्याचा पगार येतो, पगार संपोस तर आणखी दुसरंच काय तर झालेलं असतं. म्हणजे ह्या गोष्टी त्या विशेष सायकल मध्ये अडकून जातात तुम्ही. आणि मग परत कसं वाटतं ते नको त्याच्या आईला, त्याच्या लय लय गजगज आहे ह्याच्यात, असं फेडअप का होतो माणूस. पैशाचं बी नियोजन करत नाही, कारण तुम्हाला म्हणलं ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ती करायच्याच आहेत. तुम्हाला वैरण घ्यायचं आहे, तुमच्याकडे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. तुमचं सारखं वाश पाहिजे. तुमच्या आपल्या इकडं साधारणतः नोव्हेंबरच्या आसपास भरपूर मका येतात, भरपूर आणि कमी दरात भेटतात, एकदम फडच्या फड उचलायची त्या टायमाला. आता काय आता सोन्या तर डायरेक्ट ऊसच खाऊ घालतो. हत्ती घास मी बी घालतो, सुपर नेपियर अक्का चर्मन बी तेच घालते. 200 गाया सांभाळायच्या म्हणजे ती चेष्टा नाही. त्याला मक्का घालत बसल्यावर मक्का घाललेलं सगळं, मक्का राजा आहे, लक्षात घ्या, पिकाचा राजा आहे. मक्यासारखं दूध कशातच निघत नाही. मक्का आणि ते लसूण घास, नाही ते बी सोपं होतं, पण ते आता ती लष्कर आळी आली त्याच्या आईला भ्याव नाही. आणि ते हत्ती घासाबरोबर तुम्ही जर हे लावलं ना, लसूण घास, मेथी घास नाही ते तसलं हातावर येतंय का नाही, त्यानं लय भारी होते. नेपेरला बी पाणी लागतंय. आम्ही वर्ष घालतोय काय तर हा व्यवसाय आहे, लक्षात घ्या. ह्याच्यात सांगायचं म्हणलं तर तुम्हाला लय काय आहे, असं मुरगास आहे, ते परत रिपीट बिडिंग आहे, ते बाकी लय गोष्टी आहेत.
आम्ही ह्याच बँकेमार्फत 8-8 दिवसाचे कार्यक्रम घेतले. 8 दिवसाची बॅच. रोज उठायचं आणि गायांचं सांगायचं, रोज उठायचं गायाचं सांगायचं. पण आपला कालावधी बी कमी आहे. तासात 2 तासात आता चुळबुळ 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 होते लोकांची. रेट वाढवा काय ना करून तर माझ्या हातात रेट असतं 70 रुपये केला असता. जाऊ द्या म्हणलं असतं. हा गाया सगळं मी सांगतो तुम्हाला, रेट वाढवणं आपल्या हातातला विषय नाही, लक्षात घ्या तुम्ही. आणि अजून भरपूर कालावधी जायचा रेट नॉर्मलला व्हायला. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की घाणेरडे लोक लय आहे तो रेट झटक्यात वाढेल हो. घाणेरडे लोक म्हणजे यायला डायरेक्ट ते पावडर हेच करते ते. कोणी करायचं बर. ह्या विषयात नाही नाही तसं मला कुणाचं नाव नाही किंवा हे म्हणायचं नाही, पण असे लोक बातम्यातनच आपल्याला बी कळते. आपल्याला तर काय कळायला मार्ग, आपण का जाऊन बघतोय कोणाचं काय काय. पण ह्या गोष्टीच ते जर कमी झालं तर ऑटोमॅटिक सगळ्यालाच दर वाढणार आहे.